सदाशिव पाटील आहे. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव टोपी बेचणारा माणूस. एक गाव होतं, तिकडे एक टोपी बेचणारा माणूस राहायचा. एका दिवशी ते टोपी बेचायला एका गावात जात होतं. तिकडे एक घनदाट जंगल होतं. ते जंगलात खूप सारे बदमाश माकड राहायचे. ते टोपीवाला ते जंगलमध्ये गेलो की त्याला खूप धूप होती. ते म्हणाला, अरे इथं तर खूप धूप आहे, मी जरासा आराम करून घेतो. मग ते म्हणाला टोपीवाला माणूस, किती आराम करतो? ते आराम करण्यानंतर ते झाडावर खूप सारे माकड होते. ते माकड खूप बदमाश होते. त्यांनी ते माणूस पाहिला. त्याच्या टोपल्यामध्ये टोपी होते. ते माकड न टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवले. अजून ते मस्ती करू लागले. तिकडूनच एक कपडे बेचणारा माणूस निघाला. त्यानं पाहिलं की माकडचा एक टोपी बेचणारा माणूस झोपलाय, तिकडे आराम करू राहिला. अजून त्याची टोपी माकड घेऊन जाऊ राहिले. मग ते कपडे बेचणारा माणूस काय म्हणाला, अरे उठ टोपीवाला, अरे उठ, बघ तुझे टोपी माकड घेऊन जाऊ राहिले. मग काय ते उठलं. मग ते माकडला म्हणाला, हे माझी टोपी आहे, मला वापस कर. मग ते टोपीवाला म्हणाला की कवळ्या अंकल, तुम्हीच माझी मदत करा. मग ते कपडे बेचणारा माणूस काय करलं, जरासा हसलं. मग माकडनं पण त्याची नकल केली. हसले ते पण माकड. मग ते कपडे बेचणाऱ्या माणूसला आपली टोपी बेचणारी माणूसची टोपी खालतं फेकली. मग काय झालं, माकडाने पण तसंच केलं. माकडाने आपली डोक्याची टोपी खालतं ठेवली. मग नाही का ते टोपी बेचणाऱ्या माणूसला सगळी टोपी मिळाली. थँक्यू. गोष्टीचे तात्पर्य, कधीही संकट आली तर बुद्धिमानेची इस्तेमाल करायचा.